नमस्कार श्रोतेहो. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी 90.4 या कम्युनिटी रेडिओमध्ये आपले सर्वांचं स्वागत. आम्ही आपल्यासाठी एक नवा कोरा पॉडकास्ट घेऊन आलोय ज्याचं नाव आहे ते सध्या काय करतात. तर हा जो पॉडकास्ट आहे हा आपल्या पीसीईटीचे जेवढे पासआउट अल्युमनी आहेत तर या सगळ्यांच्या सध्याच्या कंडिशनचा किंवा सध्या ते काय करतात आपापल्या क्षेत्रात याचा आढावा घेणारा आहे. आणि या पॉडकास्टचा पहिला भाग सो आपण सुरुवात करतोय आणि आज माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत विराज डमदेरे. सो पहिला माझा प्रश्न असा राहील की 2011चे तुम्ही पासआउट आहेत ह्या कॉलेजचे, तर तुमची एक थोडक्यात ओळख तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा आपल्या श्रोत्यांना कशी करून द्या. सो फर्स्ट ऑफ ऑल हाय एव्हरीवन. माझं नाव विराज टोंडेरे. मी PCCOE मध्ये 2007 ते 2011 मध्ये होतो BE करण्यासाठी. सो 2007ला मी ॲडमिशन घेतली होती थ्रू सेंट्रल ॲडमिशन सिस्टीम आणि देन मी 2011 साली पासआउट झालो फ्रॉम IT डिपार्टमेंट. त्याच्यानंतर या ड्यू टू गुडविल ऑफ कंपनी आणि ड्यू टू गुडविल ऑफ कॉलेज आणि अकॅडमिक्स मला कॅम्पस जॉब मिळाला इथून आणि नंतर ॲक्सेंचर नावाच्या कंपनीमध्ये. आय थिंक तुम्हाला माहिती असेल, इट्स व्हेरी वेल नोन कंपनी. आणि तिथे मी 12 वर्ष होतो आणि देन रिसेंटली मी कंपनी स्विच केली आणि आता मी दुसऱ्या कंपनीत आहे. थ्रू आउट माय करिअर मी IT मध्येच राहिलो आणि आय परस्यूड माय करिअर इन IT. आणि सो BE फ्रॉम PCCOE वॉज माय फर्स्ट आणि लास्ट ग्रॅज्युएशन डिग्री. त्याच्यानंतर फॉर्च्युनेटली म्हणा किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डॉक्टरेट किंवा कुठलंच फर्दर एज्युकेशन परस्यू नाही केलं. बट ऑन अदर साईड इट ऑल्सो प्रूव्स की जर तुम्ही you do your BE with what we say a full sincerity, it also enough to take you to any heights. इट इज इक्विव्हॅलंट टू पोस्ट ग्रॅज्युएशन. हां, म्हणजे करावंच लागतं असं. तर मग तुझा जो 4 वर्षाचा इथला पूर्ण कार्यकाळ आहे म्हणजे आपण शिक्षणाचा म्हणूया, ज्याच्यात तू बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग IT मधून केलं, तर कसा होता तो 4 वर्षाचा? म्हणजे त्याच्यात अभ्यासाला असेल, बरेच काही किस्से घडले असतील, शिक्षकांचा वेगळा अनुभव असेल, तर या सगळ्यांबद्दल काय सांगशील? सो एका शब्दात सांगायचं तर खूपच पॉझिटिव्ह आणि लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी या 4 वर्षाचा. सो दिस 4 years वॉज म्हणजे जर मी मागे वळून बघितला, माझं वय 33 आहे. सो जर मागे मी डिफरंट फेजेस बघितले, स्कूल, हायस्कूल, इंजिनिअरिंग आणि देन जॉब वगैरे, तर त्याच्यामध्ये हे 4 वर्ष वॉज वन ऑफ द बेस्ट आय वुड से फॉर शुअर फॉर मेनी रिझन्स. सो फर्स्ट ऑफ ऑल मी जेव्हा PCCOE मध्ये आलो, दॅट टाइम PCCOE वॉज समहाव नॉट सो बिग डील. एक्झॅक्टली. मला याच्यावरच म्हणजे सुरुवात अशी होती की आज जसं आजचा कट ऑफ तुलाही माहिती असेल तर अराउंड 99% 98%. पण ज्यावेळेस 2007 मे बी 2007ला जेव्हा ऍडमिशन घेताना नेमका असा कुठला विचार होता मनात की आपल्याला ह्या कॉलेजला, कारण आज ऍडमिशन घेण्यासाठी खूप रिझन आहेत मुलांकडे. या शुअर. सो ॲज आय सेड, इट वुड बी बिट ऑफ पुटिंग टू नो द रिझन, बट खरंच जर फ्रँकली सांगायचं तर मी चिंचवडमध्ये राहिला होतो आणि घरापासून सगळ्यात जवळचं कॉलेज कुठलं या बेसिसवर मी कॉलेज चूज केलं. ठीक आहे. त्या काळात काही ब्रँड नेम्स होते ज्याला सो कॉल्ड इंजिनिअरिंग ब्रँड नेम्स म्हणायचे. पण मला हे समजलं होतं की आपल्याला काही तिथे ऍडमिशन मिळणार नाही, बिकॉज यू नीड टू बी रिअलिस्टिक विथ युअर मार्क्स आणि तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता त्यावेळेच्या परिस्थितीनुसार. सो आय न्यू दिस व्हेरी वेल की आपण कुठे प्रॅक्टिकली ऍडमिशन घेऊ शकतो. आणि मग त्यावेळेस मी सारासार विचार करता मला असं वाटलं होतं, जेव्हा मी फॉर्म भरला माझा सेंट्रलाइज ऑप्शन फॉर्म, तेव्हा मी घरापासून जवळ या ह्यानी फॉर्म भरायला सुरुवात केली. ओके. आणि त्याच्यात मला अजूनही आठवतं द PCCOE IT वॉज अ रँक 2 ऑप्शन. अजून चांगलं वाटतं रँक, देर वॉज अ समथिंग विच वॉज रँक 1 ऑप्शन आणि देन PCCOE वॉज अ रँक 2 ऑप्शन. आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की तो रँक 1 ऑप्शन लागला नाही माझा. आणि कारण तो कंपल्सरी असतो. हा, तो नाही तेव्हा होता का नव्हता माहित नव्हता, बट एनिवेज तेव्हा मिळाली असती त्या रँक वरला तरी मी घेतलीच असती. बट नाव आफ्टर सो मेनी इयर्स मला असं वाटतं की रँक 2 जो लागला PCCOE, दॅट वॉज व्हेरी
sort of lucky for me or fortunate for me की मी इथे लँड झालो इव्हेंच्युअली. ॲज आय सेड PCCOE वॉज somehow not that big name. मला पण नवीनच होतं, मी पण फार कमी लोकांकडनं ऐकलं होतं आणि ज्यांना मी सांगायचो की माझं PCCOE मध्ये ऍडमिशन झालंय त्यांना पण ते खूप नवीन होतं. काही जुनी लोक होती या एरियातली, त्यांना PCP माहित असायचं पॉलिटेक्निकमुळे, बिकॉज त्याचं बऱ्यापैकी नाव होतं. बट PCCOEचं त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा आहे हे फारशा लोकांना त्यावेळेस तरी माहित नव्हतं. सो इव्हेंच्युअली आय लँडेड अप हिअर इनिशियली इन फर्स्ट इयर. तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर पण वॉज व्हेरी आय वुड से बेसिक किंवा बेसिक रिक्वायर्ड जे त्यावेळेस रिक्वायर्ड होतं असं होतं. आणि बट पर्सनली आय वॉज व्हेरी हॅपी बिकॉज ॲज आय सेड माझा सेकंड ऑप्शन होता. सो आय वॉज व्हेरी हॅपी विथ द फॅक्ट की घराजवळ कॉलेज आहे आणि आय नीड नॉट टू गो टू द हॉस्टेल ऑर समथिंग लाईक दॅट विच वॉज अ नॉर्मल फॉर मेनी स्टुडंट्स टू फॉर इंजिनिअरिंग और ग्रॅज्युएशन की हॉस्टेलला जावं लागतं. सो तो एक माझ्यासाठी खूप मोठा ॲडव्हान्टेज होता. सो आय टूक इट ऑन व्हेरी पॉझिटिव्ह नोट. ओके, तशा फार काही अपेक्षा माझ्या त्याही वेळेस नव्हत्या फ्रॉम ऑल दिस थिंग. सो आय डिसाइडेड टू टेक इट like a one sem at a time sort of a thing. And I still remember the target was like to get the first class. Yeah, in every to get all clear first. All clear first and then the first class. So मी particularly engineering खूप one sem at a time काढायला सुरुवात केली होती आणि असं काही फार लांबचा विचार त्यावेळेस तरी केला नव्हता. त्यावेळेस ते शक्य पण नव्हतं विथ वॉट ऑल थिंग्स वॉज अराउंड आणि एव्हरीथिंग. सो पण ह्या सगळ्या जर्नीमध्ये कॉलेजचा कसा रोल महत्वाचा, लाईक यू सेड की यू आर बिट लकी टू गेट दिस कॉलेज. हा, बिकॉज आय थिंक कॉलेज अँड मी ऑर आवर बॅचेस ग्रो टुगेदर. मला असं वाटलं की इयर ऑन इयर जसे आम्ही पुढे होत गेलो तसं कॉलेजची पण ग्रोथ होत गेली. आणि ग्रोथ म्हणजे जी मी स्वतः डोळ्यांनी बघितली ती सगळ्या सेक्टरमध्ये होती. म्हणजे द कट ऑफ वॉज आय थिंक कॉन्सिक्वेन्स ऑफ ऑल द ग्रोथ विच वॉज हॅपनिंग बिहाइंड. ओके, सो कट ऑफ वॉज लाईक द लास्ट डेस्टिनेशन म्हणू शकतो की जे शेवटचं परिणाम कुठे दिसतो तो कट ऑफ दिसतो. बट ते बाकी आधी बरीच वर्ष तुम्हाला अनेक ठिकाणी ते चेंजेस करावे लागतात. सो दॅट वॉज द thing. So the first impression of this college to me at least was that this is very reasonable college in terms of money. Yeah. So because I saw the college around and friends in those colleges who were paying much more than what I used to pay that time. So to my first impression was okay, it's a reasonable college first of all. And then जी मुलं होती आजूबाजूची जे स्टुडंट्स होते ते पण बरेच डिफरंट बॅकग्राऊंड मधून आले होते. बरेचसे वेगवेगळ्या शहरात आले होते. काही PCMC एरियातली खूप होते त्याही वेळेस आणि बरेचसे वेगवेगळ्या फायनान्शियल सिच्युएशन आलेले होते. म्हणजे सगळाच फुल एक साथ होता. हा, म्हणजे तो एक दुसरी गोष्ट मला जाणवली ज्यावेळेस आमचा क्लास फॉर्म झाला. सो दॅट वॉज ऑल्सो व्हेरी on for me at least it was very positive to see all these things at that time. So how I see is we grow together. So मी न्यू बिल्डिंग्स यायला लागल्या, म्हणजे मी पास आउट होईपर्यंत अनेक नवीन बिल्डिंग्स तयार झाल्या होत्या, अनेक नवीन कॉलेजेस अराउंड चालू झाली होती PCCOE मध्येच, नवीन डिपार्टमेंट्स आले होते, इव्हन इंटेकही वाढला होता. And the brand names start coming up with name PCCOE. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली कुठल्याही इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशन स्कूलमध्ये जे इम्पॉर्टंट असतं विच इज जॉब ऑपॉर्च्युनिटीज. बरोबर, त्या अबंडंट होत्या ॲटलिस्ट टिल द टाइम वेन आय रिच्ड बी. इट वॉज सो हँडफुल आणि क्वाईट अबंडंट की म्हणजे आय थिंक I could crack 3 companies that time. So I had 3 offers at the end of my graduation, which was not even, as I said, my dream when I started my graduation. Yeah. So that was the turnaround in just 4 years time. So मी स्वतः बघितला and which was very positive, as I said. So in between, I think if you say I had a quite nice friends over here. म्हणजे मी ते 4 वर्ष ऑलमोस्ट PCCOE मध्येच राहिलो. लेट इट बी PL, लेट इट बी एनिथिंग, आय वॉज ऑलवेज इन अ PCCOE. वी स्टिल रिमेंबर की हॉस्टेल लाईट नसताना देखील जो काही हॉस्टेलचा पार्ट होतो की म्हणजे संध्याकाळी 7 असो 8 असो
Yeah. तरी म्हणजे स्टुडंट्स आर यूज टू स्टे इन द कॅम्पस. येस येस. ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आणि तो एक वेगळा फॅक्टर जो होता जो बाकीच्या कॉलेजच्या कम्पॅरेटिव्ह मध्ये आपल्याकडे खूप वेगळा होता. So ते कशामुळे म्हणजे असू शकतं काय वाटतं? म्हणजे हॉस्टेलच्या मुलांचं तर असं असतं की सी दे आर अवे फ्रॉम फॅमिली, सो फॉर देम द लाईफ इज ऑल अबाउट कॉलेज. माझं तसं नव्हतं, मी घरी राहिलो होतो. ओके, सो इट्स क्वाईट पॉसिबल की तुम्ही थोडेसे डिटॅच असता फ्रॉम कॉलेज फॉर लोकलाइट स्टुडंट, कारण की तुमचं स्वतःचं एक लाईफ असतं त्या शहरामध्ये आणि इट जनरली ओव्हरकम्स युअर न्यू लाईफ विच इज कॉलेज. माझ्या केसमध्ये तसं नव्हतं बिकॉज आय ऑल्सो डिडंट हॅव मच ऑफ अ फ्रेंड्स इन PCMC बिकॉज मी रिसेंटली चालू होतो. But yeah, I think I could found a lot of new friends in PCMC आणि मला काय माहिती somehow करमायचं या कॅम्पसमध्ये आणि that's how I think because of discussions, because of everything what we did, I think आम्ही जेव्हा स्पोर्ट्स असायचं डिसेंबर गॅदरिंगच्या वेळेस त्यावेळेस आम्ही व्हॉलीबॉल प्रॅक्टिस करायचो. ती खूप चालायची 2-3 महिने. त्याच्यानंतर बरेच NSS मध्ये होतो मी. आय थिंक दॅट वॉज NSS वॉज ऑल्सो क्वाईट लाईफ मीन्स इट गिव्स मी डिफरंट प्रॉस्पेक्ट आणि तसा अनुभव मला परत कधीच नाही मिळाला. म्हणजे जेव्हा मी NSS सोडलं त्यानंतर परत नाहीच मिळाला फॉर मेनी रिझन्स. सो दॅट वॉज ऑल्सो व्हेरी व्हेरी I still remember something about college was NSS. Yeah, I think there are many. म्हणजे सांगत बसलो तर 1-2 तास. इन शॉर्ट इट्स अ ओव्हरऑल डेव्हलपमेंट आणि हो, सगळ्या साईडने सगळे इनपुट्स आणि जिथे जिथे आपल्याला काम करावं वाटतं तर ते सगळेच ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल होते. येस, सगळेच ऑप्शन्स होते. मला इव्हेंट मॅनेजमेंट करायला मिळालं, चान्सेस मिळाले. आय कुड डू द ड्राईव्स, सो जे प्लेसमेंट ड्राईव्स करायला मिळाल्या. त्याच्यात सुद्धा ॲट दॅट टाइम ॲटलीस्ट देयर वॉज अबंडन्स चान्स इफ यू वॉन्ट टू डू इट. सो असे खूप व्हॉलंटरी वर्क होतं जे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकत होता. देयर वॉज ऑल्सो आर्ट सर्कल. मी स्वतः फार आर्टिस्टिक नाहीये त्यामुळे कधी तिथे काही केलं नाही. बट जर तुम्हाला करायचं सगळे अटेंड केले 3 वर्षाचे बघायला जायचो पण मी म्हणजे ऍक्टिव्ह ग्रुप मध्ये नव्हतो. सो मला ते करायला नाही मिळालं. पण मला NSS करायला मिळालं, विच वॉज अगेन एज आय सेड वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस आय हॅड दॅट टाइम. So yeah, I think as I said, after 4 years, what I was before coming here and what I was after passing out from here, correct. I think I grow as a म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा BE झालो, that was a one part of it, but there was much more than that what I got overall in personality, in personal life, with friends, with lot of contacts, everything. I would say the overall experience was quite positive and fruitful for those 4 years. वा. सो सध्या तू आता जर्मनीमध्ये आहेस तर आणि गेल्या माझ्या मते 8 वर्ष तुला तिथे जाऊन झाली आहेत. तर इथला अनुभव आणि आता सध्या तू मागच्या 8 वर्षात जर्मनीमध्ये घेतलेला अनुभव, मग तो शैक्षणिक दृष्ट्या असेल किंवा कॉर्पोरेट लाईफचा असेल, तर म्हणजे तो कसा आहे? सो शैक्षणिक दृष्ट्या सांगण्यासाठी आय एम नॉट शुअर मी किती राईट पर्सन आहे, बिकॉज ॲज आय सेड BE नंतर आय नेव्हर हॅड एनी डिग्री किंवा मी तिथे MS केलं वगैरे असं काही नाही. आय जस्ट हॅड PE फ्रॉम PCC. दॅट वॉज इनफ फॉर मी. तू वर्कच्या पार्ट मुळे तिकडे गेलो. एक्झॅक्टली. सो आय हॅड अ ट्रान्सफर टू द जर्मनी बिकॉज ऑफ माय वर्क or the projects I had, which I was somehow doing in a German area. आणि मग नंतर मी तिथे आलो आणि I get to know the more projects there, and so eventually I settled down there with a permanent what you call it as permanent contract from the Germany. Okay, so work मी दोन्हीकडे केलं. शिक्षण मी फक्त इथेच केलं PCCA मध्ये. बट आय थिंक मी स्लाइटली तुम्हाला शिक्षणाबद्दल सांगू शकतो फ्रॉम व्हॉट आय हर्ड फ्रॉम द अदर्स. फर्स्ट ऑफ ऑल तिकडचं जे एज्युकेशन मध्ये मेजर डिफरन्स जो आहे, जो तिथली मुलं जे करतात तो सांगतात, ते म्हणजे तिथलं एज्युकेशन खूप जास्त एक्सपिरियन्स बेस्ड आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल दिस असाइनमेंट्स ज्या आपल्याकडे होत्या, प्रोजेक्ट बेस्ड, प्रोजेक्ट बेस्ड किंवा इव्हन असाइनमेंट ज्या आपण कंप्लीट करतो, सो दोज आर नॉट जस्ट कॉपी पेस्ट. ठीक आहे, त्या खूप सिरियसली कराव्या लागतात. ओके, आणि युअर इव्हॅल्युएशन इज नॉट डन ऑन अ एक्झामिनेशन बेसिस, बट म्हणजे एक्झामिनेशन इज अ वन पार्ट ऑफ इट, बट देर इज अ व्हेरी ह्यूज चंक विच इज गिवन टू यू फॉर युअर थिसिस. सो तिथं थिसिस हा मास्टरसाठी असतो, इट्स नॉट अ PhD थिंग. ओके,
सो बेसिकली तुम्ही जे शिकताय त्यातलं तुम्हाला काय कळालं हे तुम्हाला तुमच्या शिक्षकांना समजून सांगता आलं पाहिजे. आणि जर ते कन्व्हिन्स झाले की तुम्हाला कळालंय त्यांनी जे सांगितलं ते, देन बेसिकली यू बिकम अ मास्टर. सो दॅट्स अ डिफरन्स. सो इथे तुम्हाला काय कळालं हे तुम्ही पेपरमध्ये लिहायचं आणि जो पेपर चेक करतो त्याला जर कन्व्हिन्स झालं की तुम्हाला 40% वर समजलंय देन यू आर इंजिनियर. सो तो एक मेजर डिफरन्स आहे की इट इज मोर ऑन अ बेसिस की तुम्हाला म्हणजे तुम्हाला किती समजलंय, व्हॉट इज युअर टेक ऑन व्हॉट एव्हर यू हॅव लर्न. सो द लर्नॅबिलिटी इज मोर इम्पॉर्टंट, राईट. सो तिकडे सो तिथे असाइनमेंट ज्या आपण आपल्याकडे आय थिंक सॉर्ट ऑफ कन्सिडर टू बी द सेकंडरी सबमिशन्स, याला खूप जास्त महत्व आहे. थिसिस याला खूप जास्त महत्व आहे. ऑन अ कॉन्ट्ररी ऑफ मेमोरायझेशन ऑफ अ बुक आणि देन तुम्ही ते रिक्रिएटिंग इट इन द एक्झाम. सो त्याला फारसं महत्व नाहीये. सो हा शिक्षणातला मेजर फरक आहे. दुसरी गोष्ट मला शिक्षणातला जो महत्वाचा फरक वाटला इथला आणि तिथे तो म्हणजे कॉलेज एज्युकेशन इज ऑलमोस्ट सेल्फ स्पॉन्सर्ड देअर बाय स्टुडंट्स. या सो तिथली सगळीच मुलं कमवा आणि शिका योजनेत असतात. नो मॅटर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड किती चांगलं आणि वाईट आहे. आय थिंक व्हेरी फ्यू जी तिथली रिच किंवा अल्ट्रा रिच म्हणतात 1-2%, 5% तेवढ्यांनाच माझ्या मते 100% फंड त्यांचेच आई वडील त्यांना शिकवतात थोडक्यात. हा, किंवा त्यांना सॉर्ट ऑफ इतके पैसे असतात की दे कॅन जस्ट डू द एज्युकेशन सॉर्ट ऑफ. बट अदरवाईज जे सगळे असतात ते दे डू द स्टुडंट्स जॉब, जे तिथे स्टुडंटसाठी राखीव आहे. आणि मग ते जॉब्स करून ते शिकतात. ओके, सो बेसिकली तिथे शिकणं हे बाय प्रॉडक्ट आहे. कारण की साईड बाय साईड त्यांना कमवावं पण लागतं टू फ्युएल दॅट एज्युकेशन. सो त्यांच्याकडे इट्स ऍक्च्युअली अ बिट म्हणजे काय म्हणतात, इट्स अ डबल टास्क. म्हणजे इथे तुम्हाला फक्त शिकायचं असतं. आय डोंट मॅटर इवन इफ यू आय थिंक डुईंग PhD, आय एम शुअर युअर पॅरेंट्स विल फ्युएल ऑल द मनी अँड ऑल द रिसोर्सेस फॉर यू. सो तो एक खूप मोठा डिफरन्स आहे. आणि असं नाही की ती फक्त तिकडचीच मुलं करतात, इथली मुलं जी तिथे जातात तेच करतात. ठीक आहे. सो तो सिस्टमचाच पार्ट आहे. तुम्हाला एक्झॅक्टली शिक्षणच त्या पद्धतीने घ्यावं लागतं. एक्झॅक्टली. सो कमवा आणि शिका ही तिथे नॉर्मल आहे फॉर युनिव्हर्सिटी ग्रॅड्स आणि पोस्ट ग्रॅड्स आणि सगळ्यांनाच. ठीक आहे. सो हा मेजर डिफरन्स मला जाणवला. वर्क कल्चरचं म्हणाल तर अगेन वर्क कल्चर इज ऑल्सो व्हेरी डिफरंट. आय थिंक इंडियन वर्क कल्चर इज अनफॉर्च्युनेटली व्हेरी स्पॉइल्ड. कॉर्पोरेट कल्चर वगैरे सुद्धा इट इज I think it's because of we have a lot of huge supply आणि against the resources are less. त्यामुळे we have certain good traits, I would say, like never say no attitude जो आहे आपल्याकडे. So all these are good traits आणि ज्याच्यामुळे somehow आपली इंडस्ट्री एवढी प्रोडक्टिव्हिटी इज मोर. बट productivity is more. We take the challenges which nobody else would take. There are some projects जे मला असं वाटतं जर इंडियातून नाही डिलिव्हर झाले तर कुठूनच डिलिव्हर नाही होऊ शकत. म्हणजे यू नीड अ इंडियन माइंडसेट टू डिलिव्हर दोज प्रोजेक्ट. सो त्याच्या काही पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत. अँड दॅट्स वाय वी हॅव रीच सो फार इन IT. जर तुम्ही बघितलं की एव्हरी IT प्रोजेक्ट कम्स टू इंडिया इव्हेंच्युअली. वाय? बिकॉज अदरवाईज तो कोणालाच जमणार नाही. नॉट बिकॉज ऑफ नॉलेज बट बिकॉज ऑफ ॲटिट्यूड. पण त्याचे काही निगेटिव्ह रिपरकेशन्स पण आहेत की यू नीड टू स्लॉग अ लॉट आणि हे ते. सो लकीली ॲज आय सेड माझ्या बाबतीत एक खूपच फॉर्च्युनेट होतं की मी जोपर्यंत बॅचलर होतो तोपर्यंत इंडियात होतो. सो दॅट टाइम आय वॉज व्हेरी हॅपी टू वर्क ॲज मच ॲज पॉसिबल. आणि देर वॉज नॉट लाईक अ वर्क लाईफ बॅलन्स, फॅमिली अँड लाईफ एव्हरीथिंग. असा बॅलन्स मला कधी करावा लागला नाही. बट ऑन अ कॉन्ट्ररी जर्मनीमध्ये देर इज अ ह्यूज इम्पॉर्टन्स टू युअर फॅमिली लाईफ. दे डू आय थिंक मी नेहमी म्हणतो की ते फावल्या वेळात काम करतात. फॅमिली वगैरे हॉबीज सगळं सांभाळून राहिलेल्या वेळात ते काम करतात. बट ऑन अ कॉन्ट्ररी अगेन देर आर सम थिंग्स विच आर व्हेरी पॉझिटिव्ह. दोघांकडे प्लस पॉइंट्स आणि एक्झॅक्टली. बट जेवढ्या वेळ ते काम करतात तेवढ्या वेळ ते कामच करतात. दे नेव्हर टेक अ ब्रेक्स. आणि टायमिंग फॅक्टर मीन्स टाइमात काम सुरू होणे. अगदी म्हणजे सिन्सिअरिटी. आणि जर 8ला असेल तर 7:45 तिथे असणं. सो द पंक्च्युअलिटी वगैरे तो त्यांच्या कल्चरचा भाग आहे आणि तो शिकण्यासारखाच आहे. आणि दॅट्स हाऊ दे ऍक्च्युअली मेंटेन देअर स्टेटस. आय वुड से दे आर इन अ वे जसे आजच्या डेफिनेशन मध्ये तुम्ही म्हणता डेव्हलप्ड कंट्रीज. सो जर मी बघितलं की व्हाट दे आर डुईंग डिफरंटली तर मला असं वाटतं की दे हॅव
इमेन्स सिन्सिअरिटी. जेवढ्या वेळ करतील तेवढ्या वेळ तेच करतात. परफेक्ट करते. म्हणजे जेव्हा ते सुट्टीवर जातात तेव्हा ते खरंच सुट्टीवर जातात. म्हणजे त्यांना शोधणं इतकं अवघड असतं की तुम्ही त्यांच्यावर पोहोचू शकत नाही. पण जेव्हा ते कामावर असतात तेव्हा ते एकदम कामावर असतात. सो दॅट्स द मेजर डिफरन्स. तर आपल्याकडे बरीचशी मुलं आहेत जी आपण बघतो की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बाहेरच्या देशात किंवा परदेशात मास्टर्स करणे किंवा अजून पुढे शिकणे. आपल्याकडे बरीचशी मुलं आहेत की जी त्यांच्या अंडर ग्रॅज्युएट झाल्यानंतर म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर परदेशी शिकायला जाण्यासाठी महत्व किंवा त्याला प्रेफरन्स देतात. तर आतापर्यंत त्याच्यात जर बघितलं तर खूप वेगळ्या कंट्रीज ह्या पहिल्या यायच्या. जर्मनी आत्ता म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये मुलांची चॉईस म्हणून येते. तर असे कोणते स्किल्स त्यांनी फायनल इयरला केले पाहिजे की जेणेकरून किंवा किती अपॉर्च्युनिटीज जर्मनीमध्ये असू शकतात मुलांसाठी? माझ्या अपॉर्च्युनिटी इमेन्स आहेत. मी फक्त जर्मनीबद्दल बोलेन बिकॉज मला त्याच्याबद्दलच माहिती आहे. अपॉर्च्युनिटीज इमेन्स आहेत. खास करून जर्मनीबाबत असं होतं की जर्मनीमध्ये इट वॉज नेव्हर अ फर्स्ट चॉईस ऑफ इंडियन स्टुडंट्स बिकॉज ऑफ लँग्वेज जर्मन. सो आपण एक इंग्लिश स्पीकिंग कंट्रीजमध्ये बिलॉंग करतो. सो फॉर शुअर आपल्या स्टुडंट्सचा जो फर्स्ट प्रेफरन्स आहे तो इंग्लिश स्पीकिंग कंट्रीजला आहे. लाईक US, कॅनडा, UK, ऑस्ट्रेलिया समटाइम्स. पण जर्मनी, फ्रान्स, स्पेन या ज्या कंट्रीज आहेत त्यांना आपण फारसं प्रेफर केलं नाही बिकॉज ऑफ लँग्वेज बॅरियर. अपॉर्च्युनिटीज ॲटलिस्ट मी जर्मनीबद्दल बोलू शकतो कारण की मला त्याचं माहिती आहे, फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे. सो अपॉर्च्युनिटीज इमेन्स आहेत जर्मनीमध्ये. त्याचं मेजर कारण हे की आतापर्यंत कसं होतं, वी आर इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज. सो जे इंडियन स्टुडंट होते ते बेसिकली फोकस करायचे अशा कंट्रीजवर जिथे इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज होते. म्हणजे US, कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया, UK. त्याच्यामुळे तिकडे खूप स्टॅग्नन्सी आली आहे विथ द टाइम. आणि युरोपचं जे मार्केट आहे, नॉन इंग्लिश स्पीकिंग युरोप, जे फ्रान्स आहे, जर्मनी आहे, जे मेजर 2 इकॉनॉमीज आहेत तिथल्या, इव्हन स्वित्झर्लंड आहे, तर ते इन दॅट केस अनटॅप्ड मार्केट आहे आणि अजूनही खूप ओपन आहे. फॉर शुअर त्यांचा जो पहिला याच्या आधी जो हर्डल होता तो अजूनही आहे, विच इज अ लँग्वेज बॅरियर. ओके, तिथे अजूनही जर्मन ही प्रमुख भाषा आहे. तुम्हाला जर्मन काम करायचं असेल तर यायलाच पाहिजे. फॉर शुअर अनेक एक्सेप्शन्स आहेत, लाईक तुम्ही टेक्निकल एज्युकेशन मध्ये असाल वगैरे तर चालतं, नाही आलं तरी असं नाही की यायलाच हवं. असे अनेक लोक आहेत ज्यांना तिथे जॉब मिळतो बट त्यांना जर्मन येत नाही. बट इफ यू आस्क मी, तुम्हाला जर तिथे लॉंग टर्म राहायचं असेल आणि तिथेच राहायचं असेल, तिथे शिकायचं असेल तर यू शुड नो द जर्मन. ओके, बिकॉज यू विल बी ऑलवेज सेकंडरी पर्सन जर तुम्हाला जर्मन नाही येत नसेल. एव्हरीवेअर, म्हणजे कामात, नोकरीत, प्रमोशन साठी, शिक्षणात, सगळीकडे तुम्ही सेकंडरी असाल. यू विल बी ऑलवेज अ सेकंड चॉईस. आणि तुमचा चॉईस तेव्हाच होईल जेव्हा फर्स्ट पर्सन मिळणार नाही ज्याला जर्मन येतं. ठीक आहे. सो इफ यू रिअली वॉन्ट टू गो देअर बाउंड्रीलेस अँड फिअरलेस, तर जर्मन यायला हवं. तुम्हाला जर्मन येतं, ओके, चांगलं, आणि तुमच्याकडे एखादी व्हॅलिड डिग्री आहे आणि तुम्हाला जॉब मिळाला नाही असं जर्मनीत होऊ शकत नाही. जॉब ऑपॉर्च्युनिटीज तेवढ्या प्रमाणात आहे. हो, दॅट आय कॅन गॅरंटी. ओके, सो म्हणजे कन्सिडर जर ती सिच्युएशन तुम्हाला इंडियात रेप्लिकेट करायची असेल तर आय वुड से, जर तुम्ही BE झाला आणि तुम्हाला इंग्लिश बोलता येतं तर तुम्हाला 100% जॉब मिळणार. ओके, सो दॅट सिच्युएशन इज करंटली देअर. तुम्हाला जर्मन येतं आणि इफ यू हॅव अ व्हॅलिड डिग्री यू विल गेट अ जॉब शुअरली. सो इतक्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्यांच्याकडे आहेत. तिथे सध्या अजूनही रिसोर्स आहेत. मोस्ट इम्पॉर्टंटली करंटली दे आर व्हेरी मायग्रेशन फ्रेंडली. ओके, जे US मध्ये नाहीये. ओके, US is now, or UK even, putting a lot of restriction on students, or a lot of restriction on job visas, आणि ते विजा कन्वर्ट होत नाहीत लॉंग टर्म्स मध्ये. सो हे सगळं अजून तरी, इफ यू आस्क मी टुडे, जर्मनीमध्ये आजही खूप सोपं आहे. यू विल इझिली गेट अ जॉब सीकर विजा, you will easily get a student visa, you will easily get a resident permit, you will but provided language should be the first नाही, म्हणजे
या सगळ्या विजासाठी लँग्वेज ऍज अ प्री कंडिशन नाहीये. पण लॉंग टर्म हा, याच्यासाठी लॉंग टर्म साठी मी जसं म्हटलं तुम्हाला पाहिजे, सो तुम्हाला जर जॉब सीकर विजा हवा असेल, हम्म. तुम्हाला फक्त यायचंय जॉब शोधण्यासाठी, 6 महिन्याचा एक जॉब सीकर विजा मिळतो, सो तो तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासाठी काही लँग्वेज वगैरे लागत नाही, तुम्हाला एज्युकेशन दाखवावं लागतं आणि तुम्ही जॉब शोधण्यासाठी इनफ क्वालिफाईड आहात आणि मला तुम्हाला त्याच्यासाठी तुमच्याकडे राहायची तरतूद आहे आणि तुम्ही येऊ शकता. सो तुम्हाला ते 6 महिने चान्स देतात जर्मनीत जॉब शोधायचा. बट ऍज आय सेड, तुम्हाला जर खरंच तिथे सिरियसली जॉब शोधायचा असेल आणि मिळवायचा असेल तर तुम्ही लँग्वेज असले पाहिजे तुमच्याकडे. अगेन यू नीड नॉट टू स्पीक व्हेरी फ्लुएंट जर्मन. लिहिता आणि वाचता. हा, म्हणजे देर आर डिफरंट लेवल्स ऑफ अ जर्मन, सो आय थिंक यू हॅव टू बी कम टू द लेवल कॉन्व्हर्सेशन लेवल म्हणतात. त्याचं एक सर्टिफिकेशन आहे विच इज कॉल्ड एज B1 सर्टिफिकेशन. सो जर्मन लँग्वेजचे 3 सर्टिफिकेशन, 3 लेवलचे, A, B आणि C. ओके, आणि प्रत्येक लेवल मध्ये 2 सब लेवल आहेत. ठीक आहे, सो A मध्ये A1 A2, B मध्ये B1 B2 आणि C मध्ये C1 C2 असे सर्टिफिकेशन आहे. जर तुम्हाला A1 A2 आणि B1, सो B1 पहिले 3 सर्टिफिकेशन झाले असतील, आय थिंक दिस इज गुड इनफ टू स्टार्ट इन जर्मनी. सो नोकरी शोधण्यासाठी, राहण्यासाठी, आणि हळूहळू हळूहळू तुम्ही फ्युचरमध्ये B2 करा. आणि तुम्हाला खरंच खूप इंटरेस्ट असेल तर C लेवल करा. म्हणजे जी लोक तिथे राहतात वर्षानुवर्ष त्यांचं फक्त B2 पर्यंत झालेलं मी बघितलं. C कुणीच करत नाही, खूप कमी लोक करतात. तुम्हाला खरंच लँग्वेज मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही C करू शकता. ठीक आहे, C2 केलेले तर माझ्यामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतके. सो असं काही फार तुम्हाला लँग्वेज सर्टिफिकेशन लागतं असंही नाही, पण ते असावं, त्यांनी तुम्हाला खूप फायदा होतो पुढे. पण आता हा जो फॉरेन लँग्वेज वाला पार्ट आहे, आता आपण कॉलेजच्या करिक्युलम मध्ये ऑटोनॉमस झाल्यानंतर आपण तो त्याच्यात इन्व्हॉल्व्ह केलाय. तर इथे असताना म्हणजे ह्या 4 वर्षामध्ये तो जो शेवटच्या वर्षाचा टाइम पिरियड आहे तो कसा युटिलाइज केला पाहिजे मुलांनी? कारण जसं जॉब सिकर ठीक आहे की तिकडे जाऊन 6 महिने शोधायचंय, पण त्याला सगळेजण तयार नाही होणार. तर हे जे शेवटचं वर्ष आहे ते जर आपण अशा लँग्वेज ओरिएंटेड सर्टिफिकेशन म्हणा किंवा एखाद्या स्किल ओरिएंटेड सर्टिफिकेशन की जेणेकरून तुम्ही तिथे डायरेक्टली अप्लाय करू शकाल किंवा तो मार्ग किंवा तो टाइम तुमचा सेव्ह होईल. See, there are 2 things. If you want to do the job over there, or if you want to learn, like take a further education there. I think education साठी तुम्हाला जायचं असेल तर त्याची एक स्टँडर्ड प्रोसेस आहे जी राईट, सगळेजण GRE. सो ती सगळ्यांना माहितीच आहे. पण तुम्हाला खरंच जर्मनीत येऊन सर्व्हाइव्ह करायचं असेल तर आय थिंक द बेस्ट वे यू कॅन यूज युअर फायनल इयर इज टू लर्न अ जर्मन लँग्वेज. ठीक आहे, I will not encourage any technical certification or something. For sure there are like SAP certification किंवा असं काही करून it will help you in your career. But मला आजही असं वाटतं की जर्मनीमध्ये स्टील जर्मन लँग्वेज इज अ प्रायमरी स्किल. ओके, तुम्ही मग SAP येतं, डेव्हलपमेंट येते, जावा येते, काय येतं ते सेकंडरी आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू नो अ जर्मन लँग्वेज. ओके, आणि जर तुम्ही जर्मन लँग्वेज तुम्हाला येत असेल तर तुम्ही एज्युकेशन आणि नोकरी असं दोन्ही एका वेळेस टॅप करू शकता. जर तुम्ही तुमच्या रेझ्युमे मध्ये लिहिलं इफ यू आर B1 सर्टिफाईड, आय थिंक यु नो इट जॉब आर म्हणजे देर वुड बी अ लॉट ऑफ पीपल हू विल बी इंटरेस्टेड इन यू टू गिव्ह यू ऑफर यू अ जॉब इवन ऑन अ फ्रेशर लेवल. सो B1 सर्टिफाईड असणं इज आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो वेळ तुम्ही इंडियात घालवू शकता टू डू द सर्टिफिकेशन. आणि पुण्यामध्ये खूप इन्स्टिट्यूट्स आहेत आणि त्यांची जी मॅक्स म्युलर आहे जी एक्झाम साठी ऑफिशियल इन्स्टिट्यूट जी सर्टिफिकेट देते ती पण पुण्यात आहे. सो इनफ रिसोर्सेस आहेत पुण्यामध्ये सर्टिफिकेशन करण्यासाठी. सो आय वुड से जर कोणाला बी मध्ये काही करायचंच असेल, तुम्हाला थोडं एक आउट ऑफ द बॉक्स म्हणजे मुलांचं टार्गेट इथेही त्या प्रमाणात चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत, तेवढे पॅकेजेस आहेत, पण काही मुलांचे आपण म्हणतो आउट ऑफ द बॉक्स काही स्वप्न असतात किंवा काही एम्स असतात, तर त्यासाठी त्यांनी नक्कीच विचार केला पाहिजे. येस, आणि जर्मन लँग्वेजचं मला स्वतःला काय चांगलं वाटलं की जर्मन लँग्वेज येणं हे इटसेल्फ एक स्किल आहे ज्याच्यावर जॉब मिळतो. देर आर पीपल हू गेट अ जॉब जस्ट बिकॉज दे नो द जर्मन लँग्वेज, नथिंग एल्स. बिकॉज ऑफ ट्रान्सलेशन, बिकॉज ऑफ जर्मन प्रोजेक्ट्स, त्याच्यामध्ये त्यांना एक ट्रान्सलेटर हवा असतो. राईट राईट. ठीक आहे, सो जरी तुम्ही जर्मनीत नाही गेला तरी तुम्ही ऍज अ मीडिएटर, ट्रान्सलेटर तरी इट इज अ सेलेबल स्किल इन इंडिया इवन दॅट यू नो द जर्मन लँग्वेज. ओके,
फॉर शुअर तुम्हाला आय थिंक त्यामुळे B1 वर थांबून चालणार नाही. यू हॅव टू डू B2 और C1 इवन. बट असं कधीच होणार नाही की यू लर्न द जर्मन अँड इव्हेंच्युअली गो डाऊन द वेस्ट बिकॉज तुम्हाला काहीच नाही किंवा तुम्ही तुमचा त्याचा कधीच यूज झाला नाही असं होणार नाही. फॉर शुअर आय थिंक इट्स क्वाईट व्हॅल्युएबल ॲसेट इवन इफ यू स्टे इन इंडिया or if you go to Germany, it is for sure valuable asset from a minute you land in Germany. आपण पॉडकास्टच्या शेवटी येतोय. गेल्या 10 ते 12 वर्षात म्हणजे पासआउट झाल्यानंतर कॉलेजने बऱ्यापैकी प्रगती केली आहे. मग ती विद्यार्थ्यांच्या फॉर्म मध्ये असो किंवा वेगवेगळे कोर्सेस लर्न करण्याच्या फॉर्म मध्ये असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल असो. तू मागच्या 12 वर्षात किंवा 12 वर्षांनंतर आजची जी कॉलेजची सध्याची कंडिशन आहे, हाऊ यू फील अबाउट दॅट? Yeah, I feel in a way very proud that I was in that college and I passed out from this college. जसं मी सुरुवातीला म्हणतो जेव्हा मी या कॉलेजमध्ये आलो तेव्हा अशी काही परिस्थिती नव्हती की तुम्ही प्राऊडली सांगू शकाल तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये आहात. बट नाव आय कॅन प्राऊडली से की मी कुठल्या कॉलेजमध्ये होतो. ऍक्च्युली रादर लास्ट 2-3 वर्षांपासून मला माझ्या अनेक रिलेटिव्हचे फोन येतात आणि ते विचारतात की अरे तू PCCOE ला होता आणि PCCOE मध्ये कशी काय ऍडमिशन घ्यायची. सो किती मार्क्स लागतील किंवा किती नाही मार्क्स किती लागतील वगैरे ते विचारतात की कशी ऍडमिशन घ्यायची. बिकॉज त्यांना असं त्यांना हे क्युरिओसिटी असते की तू कशी ऍडमिशन घेतली होतीस PCCOE मध्ये. ओके. आणि टू बी व्हेरी फ्रँक माझ्याकडे त्याचं उत्तर नाही आज कशी ऍडमिशन घ्यावी. मला जर परत कोणी विचारलं की PCCOE मध्ये BE ला ऍडमिशन घेऊन दाखव तर आय डोंट नो हाऊ डुएबल इट इज फॉर मी टुडे अगेन. सो बट या आय थिंक इट्स अ नाईस प्रॉब्लेम टू हॅव की तुम्ही ज्या इन्स्टिट्यूट मधून शिकता नाव इट इज सो हायली रिकग्नाइज्ड ऑल ओव्हर आणि की जिथे पुन्हा तुम्हाला जायला खूप त्रास होईल. So I take it as a very positive problem in my life, situation in my life, you were somewhere that had, kind of had a flying colors afterwards. आणि जेव्हा लोक फोन करून विचारतात की तू तिथे होता का आणि they have a sort of sense of now a little sense of proud or admiration in there. That identity carries a different meaning. You are a pass out of एक्झॅक्टली. आणि ते थोडंसं त्यांच्या डोळ्यामध्ये असं ऍडमिरेशन असतं की अरे हा PCCOE होता जे पूर्वी नव्हतं. ठीक आहे. आणि त्यांनी खूप फरक पडतो आता. त्यामुळे पीपल आस्क की अरे कसं तुझ्या कॉलेजमध्ये कसं काय जायचं वगैरे. सो इव्हन आजूबाजूचे जे आता कोणाच्या मुलं वगैरे ज्यांना ऍडमिशन मिळतं ते विचारायला येतात की अरे असं हे तिथे मिळालं ऍडमिशन किंवा कसं घ्यायचं तिथे ऍडमिशन. सो या आय थिंक इट इज अ प्लेस वेअर लॉट ऑफ पीपल वॉन्ट टू एंड अप इन आणि they have a lot of question for me or for I think every alumni who is now out आणि ज्यांना माहिती की हे PCCOE मध्ये होते त्यांच्यासाठी की अरे इथे कसं जायचं किंवा हाऊ डिड यू सर्व्हाइव्ह देअर सॉर्ट ऑफ थिंग. सो भारी वाटतं जेव्हा कोणी असं प्रश्न विचारतात. आय थिंक फॉर शुअर इट्स नॉट मीन्स इट्स बिकॉज ऑफ एव्हरीवन अँड आय थिंक इट्स अ जर्नी ऑफ ॲटलीस्ट 10-15-20 years. Even our batch and we as a student have a very say a microscopic contribution to this, but yeah surely we also have. So I feel nice that नक्कीच. जसं आज तुला ह्या कॉलेजमधून पासआउट झाल्याचा अभिमान आहे तर कॉलेजलाही आमच्या अशा सगळ्या अल्युमनीचा सार्थ अभिमान आहे की आज ते भारतातच नाही तर भारताबाहेरही जाऊन आपला एक वेगळा ठसा उमटवतायत आपल्या कामाच्या माध्यमातून असो जॉबच्या माध्यमातून असो. सो धन्यवाद तू इथे येऊन आपल्या रेडिओच्या मार्फत सगळ्या मुलांशी सगळ्या शिक्षकांशी प्राध्यापकांशी तू एकदा संवाद साधला. याच्या आधी तू इनडायरेक्टली काही गोष्टीं थ्रू कनेक्टेड होतातच जसं कुठल्या सब्जेक्टचं गेस्ट लेक्चर घेणं असो किंवा अजून कोणत्या सब्जेक्टमध्ये ॲज अ एक्सपर्ट म्हणून आपले कॉन्ट्रीब्युशन देणं असो. तर कॉलेजलाही ती एक खूप वेगळी फिलिंग असते की आपल्या अल्युमनी खूप चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करताय. तर हे रिलेशन असंच राहू आणि हे अजून जसे पुढे वर्ष असेल तसे अजून स्ट्रॉंग होत जाऊ अशी अपेक्षा करतो आणि आपला पॉडकास्ट इथे थांबूया. थँक्यू. Thanks everyone. Bye.